तुमचे फक्त 10 मिनिटं मला द्या. या 10 मिनिटांच्या पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं समजावून सांगेल की इंडियाज गॉट टॅलेंट हा शो नेमका आहे काय, या शोचा फॉर्मॅट कसा आहे. म्हणजे तुम्ही बरेच लोक काय करतात की या शोच्या अर्ध्या काही क्लिप्स इंस्टाग्रामच्या रील्सवरती बघतात, काही अर्ध्या क्लिप्स युट्यूबच्या शॉर्ट्सवरती बघतात. बट ओव्हरऑल जे या शोचा फॉर्मॅट आहे हा बऱ्याच लोकांना अजून कळलेलाच नाही की या शोमध्ये कंटेस्टंट येतात कसे, या शोमध्ये जजेसचं जे पॅनल आहे ते कसं सिलेक्शन होतं, समय रैना आहे तरी कोण, आणि ओव्हरऑल या शोचा जो विजेता आहे म्हणजे त्याचा परफॉर्मन्स, त्यानंतर त्याला स्कोरिंग कसं होतं आणि त्याला झालेल्या स्कोरिंग नंतर तो विजेता कसा होतो, म्हणजे एखादा पर्टिक्युलर कंटेस्टंट जो आहे त्याला विजेता कसं केलं गेलेलं आहे, या तुमच्या सगळ्या कन्सेप्ट. इनफॅक्ट की या शोमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या सगळ्या कन्सेप्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुढच्या 10 मिनिटांमध्ये या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणजे हा जो शो आहे तो बाकीच्या टॅलेंट शो पेक्षा वेगळा कसा आहे, म्हणजे असे एक ना अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न डेव्हलप झालेले आहेत कालांतरानुसार. आणि विशेषतः 2025 मध्ये या शोच्या भोवती तुम्हाला माहितीच आहे की एक मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती. टीव्ही न्यूज मीडिया सगळ्यांमध्ये, युट्यूबमध्ये तर न्यूज आणि न्यूज म्हणजे सगळीकडे या शो विषयी चर्चा होती, समय रैना विषयाबद्दल चर्चा होती. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या रुमर्स किंवा सोशल मीडिया क्लिप्स ज्या आहेत ना त्यावरती नाही, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मराठीत सिंपल सोप्या शब्दांमध्ये या व्हिडिओचा पूर्ण फॉर्मॅट, पूर्ण हिस्ट्री समजावून सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी समजून घेऊ की इंडियाज गॉट टॅलेंट आहे तरी काय, याचा जो क्रिएटर आहे, हे समजण्याआधी याचा जो क्रिएटर आहे समय रैना, त्याविषयी थोडीशी माहिती आपण बघू. तर बघा, समय रैना नेमका आहे तरी कोण. इंडियाज गॉट टॅलेंट हा जो शो आहे त्याचा क्रिएटर आहे समय रैना, आणि आज रोजी तो भारतातला सर्वात जास्त ओळखल्या जाणारा कॉमेडियन्स पैकी एक आहे किंवा इंटरनेट क्रिएटर्स पैकी एक आहे. पण त्याचा जो प्रवास आहे तो नेहमी असा नव्हता. समयचा जो जन्म आहे तो जम्मूमध्ये झाला. त्याने जे इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे ते जम्मूमध्ये घेतलं, पण कॉलेजमध्ये असतानाच त्याला स्टँडअप कॉमेडी ची आवड निर्माण झाली आणि सुरुवातीला तो ओपन मिक्स छोटेसे परफॉर्मन्स करायचा आणि छोट्या स्टेजवर काही मिनिटं परफॉर्म करण्याची संधी मिळत त्याला गेली. तिथून त्याने स्वतःची जी कॉमेडी स्टाईल आहे ती डेव्हलप केली आणि 2019 मध्ये त्याच्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉईंट आला. त्यावेळेस चालू असणारा एक शो कॉल्ड लाईक पॉप्युलर शो होता कॉमिकस्तान सीझन 2. त्यामध्ये समय रैना सहभागी झाला होता आणि नुसता सहभागी नाही तर त्या सीझनचा तो विनर ठरला होता. तो एक टर्निंग पॉईंट होता, त्यामुळे त्याला समय रैनाला देशभरात ओळख मिळाली. पण खरी गोष्ट जर का सांगायची म्हणजे की समय रैनाची जी लोकप्रियता आहे ती टीव्ही किंवा स्टँडअप पर्यंत लिमिटेड नाही राहिली. त्याने खूप लवकर एक गोष्ट ओळखली होती की इंटरनेट जो आहे हे फक्त एक कंटेंट टाकण्याचं माध्यम नाहीये, तर स्वतःची एक ऑडियन्स पण तुम्ही इंटरनेटवरती क्रिएट करू शकता. म्हणून त्यावेळेस त्याने युट्यूबचं चॅनल क्रिएट केलं आणि सातत्याने तो कंटेंट अपलोड करायला त्यांनी तिथे सुरुवात केली. आता जर का तुम्ही समय रैनाची कॉमेडी स्टाईल, तुम्ही त्याच्या काही क्लिप्स बघितल्या असतील तर तुम्ही बघू शकता की त्याची जी कॉमेडी स्टाईल आहे ती सुरुवातीपासूनच थोडीशी वेगळी आहे. म्हणजे स्क्रिप्टेड जे जोक असतात आधीपासून ठरवून आलेले, त्यापेक्षा समय रैनाची कॉमेडी स्टाईल अशी वेगळी आहे की स्पॉन्टेनियस रिॲक्शन जी आहे त्यावरती त्याचा जास्त विश्वास आहे. म्हणजे समोरची व्यक्ती काय बोलते त्याच्यावरती म्हणजे लगेच विनोदी प्रतिक्रिया देणं, मित्रांसारख्या गप्पा मारता मारता थोडंसं त्यात इम्प्रोव्हायझेशन आणि थोडंसं रोस्ट जे तो करतो, त्यामुळे काय होतं की कन्व्हर्सेशन पण खूप नॅचरली वाटतं आणि कॉमेडी तर त्याच होतच जाते. आणि या फॉर्मॅटमुळे काय होतं की समय नेमका पुढे काय बोलेल किंवा कोणाला रोस्ट करेल किंवा एखाद्या ॲक्वर्ड सिच्युएशनमध्ये कशी कॉमेडीची सिच्युएशन निर्माण होईल हे लोकांना कळत नव्हतं आणि हेच पाहण्यासाठीच लोक इथे येऊ लागले. ओव्हरऑल सांगायचं म्हणजे काय की समयचा जो कंटेंट आहे त्यामध्ये स्क्रिप्ट पेक्षा ना रिॲक्शन जास्त इम्पॉर्टंट होती. म्हणजे थोडक्यात काय, तो विनोद आधीपासून लिहिलेला नव्हता, तर तो मोरेवर त्याच क्षणाला विनोद तयार होत होता. आणि हीच जी गोष्ट आहे ना, ही इंडियाज गॉट टॅलेंट शोचा सर्वात मोठा एक भाग बनली. कारण या शोमध्ये ना परफॉर्मन्स आणि कंटेस्टंट हे दोघं महत्वाचे नसतात, तर परफॉर्मन्स नंतर जे होणारं कन्व्हर्सेशन असतं, म्हणजे तिथे असणारे जे जजेस आहेत त्यांच्या ज्या रिॲक्शन्स असतात, त्या क्षणी होणारा जो कन्व्हर्सेशन आणि त्यातून जो ह्युमर होतो, हे सगळं मिळून एक एपिसोड तयार होतो. म्हणूनच इंडियाज गॉट टॅलेंट जो आहे तो एक पारंपरिक रियालिटी शो सारखा वाटत नाही, तो एखादा लाईव्ह स्क्रिप्ट कन्व्हर्सेशन सारखा वाटतो. आणि ही शैली आली कुठून, तर समय रैनाचं जे स्वतःचं कॉमेडी बॅकग्राऊंड आहे त्यामधून. आता आपण व्हिडिओच्या थोड्या खोलात जाऊ की सगळ्यात महत्वाचा प्रश्न की इंडियाज गॉट टॅलेंट म्हणजे आहे काय. हे बघा, इंडियाज गॉट टॅलेंट हे नाव ऐकलं की लोकांना काय वाटतं की इंडियाज गॉट टॅलेंट जो होता त्याचं हे काहीतरी दुसरं व्हर्जन असेल.
पण तसं नाहीये. आपण सगळ्यात पहिले मी तुम्हाला लॅटंट या शब्दाचा अर्थ सांगतो. लॅटंट म्हणजे एखादी अशी क्षमता किंवा गुण जो तुमच्यामध्ये आहे, पण ते काइंड ऑफ समोर इतर लोकांच्या समोर ते अजून आलेलं नाही. म्हणजे थोडक्यात तुमचं हिडन पोटेन्शियल आपण ज्याला म्हणू. आपल्या आसपास बरेच असे लोक आहेत की कोणी काही मिमिक्री करू शकतं, कोणाचा ह्युमर चांगला असतो, कोणाकडे काही काही विचित्र स्किल्स असतात. पण आपल्याला कळत नाही की याला टॅलेंट म्हणायचं की नाही. आणि हेच ज्या स्किल्स आहेत, हेच इंडियाज गॉट लॅटंटमध्ये फीचर केले जातं. म्हणजे तुम्हाला या शोमध्ये जर काही यायचं असेल तर तुम्हाला ऑलिम्पिक लेवलचं टॅलेंट असण्याची गरज नाही. तुम्हाला काही म्हणजे खूप प्रोफेशनल सिंगर, प्रोफेशनल डान्सर असण्याची गरज नाही. तुमच्याकडे म्हणजे काहीतरी थोडं जर इंटरेस्टिंग असलं, युनिक असलं, की जे बघायला लोकांना मजा येते, तरीही तुम्ही म्हणजे या शोमध्ये सहभागी होऊ शकता. म्हणून काय होतं की या शोमध्ये एखाद्या पार्टमध्ये तुम्हाला एखादा खूप चांगला गिटारिस्ट मिळतो की जो चांगला गिटार वाजवतोय, किंवा असाही तुम्हाला एखादा कंटेस्टंट देऊ शकतो की जो स्वतःवरती जोक करतोय. कोणाचा भन्नाट एखादा सिंगिंग परफॉर्मन्स असेल किंवा एखादी ॲक्वर्ड सिच्युएशन पण तिथे तयार होऊ शकते. आणखी एक गोष्ट की इथे परफॉर्मन्स जो आहे तो या एपिसोडचा शेवट नसतो. म्हणजे काय की खरं जे एंटरटेनमेंट आहे ते अनेकदा परफॉर्मन्स जेव्हा संपतो त्यानंतर सुरू होतं. म्हणजे जे जजेस आहेत ते कंटेस्टंटशी गप्पा मारतात. काही ह्युमरस, काही तिथे अनएक्सपेक्टेड रिॲक्शन्स येतात, ऑडियन्सचा काही रिस्पॉन्स असतो. म्हणजे ओव्हरऑल हे सगळं मिळून एका परफॉर्मन्सला रंजक बनवतं. आणि म्हणूनच काय की इंडियाज गॉट लॅटंट जो आहे त्याला तुम्ही एक टॅलेंट शो नाही म्हणू शकत, किंवा त्याला तुम्ही एक पूर्णपणे कॉमेडी शो पण नाही म्हणू शकत. हा एक टॅलेंट, कन्व्हर्सेशन, इम्प्रोव्हायझेशन, ह्युमर, कॉमेडी या सगळ्यांचं एक मिश्रण असलेला शो आहे. आणि ह्याच फॉर्मॅटमुळे ना या शोचा प्रत्येक एपिसोड वेगळा आपल्याला वाटतो. कारण इथे स्क्रिप्टपेक्षा त्या क्षणी काय घडतं म्हणजे या एका गोष्टीवरती पूर्ण एपिसोड उभा राहू शकतो. पण थांबा, या शोचं जे सगळ्यात मोठं वेगळेपण आहे ना, ते अजून आपण पाहिलेलंच नाहीये. कारण जो कंटेस्टंटचा परफॉर्मन्स संपतो त्यानंतर एक अशी प्रोसेस सुरू होते की जी भारतातील जवळपास कोणत्याच रियालिटी शोमध्ये दिसत नाही. थोड्या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये की विनर जो आहे तो कसा ठरतो. सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता मी वळतो की ज्या मुद्द्यासाठी तुम्ही कदाचित या व्हिडिओवरती क्लिक केलंय की इंडियाज गॉट लॅटंटचा विनर ठरतो तरी कसा. हे बघा, आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या एकाच नियमामुळे हा जो शो आहे ना बाकीच्या रियालिटी शो पेक्षा पूर्णपणे वेगळा ठरतो. कारण इथे जी विनर ठरवण्याची पद्धत आहे ती एकदमच वेगळी आहे. बाकीच्या टॅलेंट शोमध्ये साधारणतः काय होतं की कंटेस्टंट येईल, परफॉर्म करेल, ऑडियन्स त्याला स्कोर देतील, ऑडियन्स स्कोर करेल, जजेस त्याला स्कोर देतील आणि मग त्यावरनं विनर ठरवलं जाईल. पण इथे काहीतरी वेगळाच आहे. इथे काय होतं की परफॉर्मन्स जेव्हा संपतो तेव्हा सगळ्यात आधी कंटेस्टंटला एक प्रश्न विचारला जातो की तू तुझ्या परफॉर्मन्सला स्वतः किती मार्क देशील. समजा 100 पैकी मार्क द्यायचे आणि कंटेस्टंट स्वतः एक स्कोर सांगतो. फॉर एन एक्झाम्पल की एखादा कंटेस्टंट म्हणाला की मला स्वतःचा जो परफॉर्मन्स दिला त्याला मी 75, 75 या 75 किंवा 7.5 एवढा मार्क देतो. आता ट्विस्ट इथं सुरू होतं. जजेस पॅनलमध्ये त्यावेळेस जे लोक असतात, समजा 5 जज आहे, तर 5 जजला 5 जज आहेत ते प्रत्येक जण एक स्कोर देतात. कोणी समजा कंटेस्टंटनी स्वतःला 75 दिले, एखादा जजेस पॅनल कोणी 60 देईल, कोणी 70 देईल, कोणी 80, 90 असे देईल. आता हे जेवढे केवढे जजेसचं जे पॅनल आहे ना त्यांच्या स्कोरची ॲव्हरेज काढलं जाईल. 60, 70, 80, 90 असं 4 लोकांनी समजा दिलेलं आहे. तर यांची जी ॲव्हरेज आहे, समजा ही ॲव्हरेज आली 75, आणि ज्यांनी परफॉर्मन्स दिला त्या कंटेस्टंटनी पण आता समजा त्याचं जे ॲव्हरेज आहे ते त्यांनी दाखवलं होतं 75. जर का हे ॲव्हरेज दोघांचे जजेसचं आणि कंटेस्टंटनी स्वतः दिलं हे जर का मॅच झाले तर तो विनर ठरतो. त्यामुळे इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय की कंटेस्टंट जो आहे त्याला म्हणजे कंटेस्टंटला माहिती नाही की जजेस काय स्कोर देतील, हे त्याला आधीपासून माहिती नसतं. त्याला स्वतःला अंदाज लावावा लागतो. म्हणजे काय की हा जो शो आहे तो फक्त टॅलेंटचाच नाही तर सेल्फ अवेअरनेस त्याबद्दल देखील आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला किती चांगलं ओळखता, तुमच्या परफॉर्मन्सबद्दल लोक काय विचार करतील याचा तुम्ही किती जास्त अचूक अंदाज लावू शकता, तितकी तुमची जिंकण्याची शक्यता वाढते. त्यामुळे काय होतं की काही कंटेस्टंट काय होतात की खूप चांगला परफॉर्मन्स करून म्हणजे काही ॲव्हरेज परफॉर्मन्स करतात आणि स्वतःला खूप चांगले मार्क्स देतात. काही जे कंटेस्टंट आहेत ते स्वतःला म्हणजे चांगला परफॉर्मन्स करून एक प्रॉपर ॲव्हरेजपर्यंत मार्क देतात, आणि ज्याचं ॲव्हरेज आणि जजेसचं पॅनल त्यांचं ॲव्हरेज जिथे जुळतं ते लोक विनर ठरतात. त्यामुळे थोडक्यात काय की इथे बेस्ट परफॉर्मन्स जिंकेल असं नाहीये, तर ज्याने स्वतःला अचूक ओळखलं तोच इथे जिंकतो.
आणि ही जी स्कोरिंग सिस्टम आहे ना, यामुळे काय होतं की जजेसचं जे पॅनल आहे त्यांच्यावरती पण एक जबाबदारी येते, की म्हणजे त्यांना ठरवायचं, नुसतं त्यांना स्कोर किती द्यायचं हे नसतं ठरवायचं. जो कंटेस्टंट आहे त्याचा कॉन्फिडन्स कसा आहे, त्याची ऑनेस्टी, त्याचा स्टेज प्रेझेन्स, त्याची पर्सनॅलिटी, या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल जे स्कोरिंग आहे ना त्याबद्दल परिणाम करू शकतात. कधी कधी काय होतं या केसमध्ये की जजेस एकमेकांसोबत तुम्ही बघितलं असेल की डिसॲग्री करतात. कंटेस्टंट काय असतं की स्वतःच्या स्कोरवरती ठाम असतो. मग या दरम्यान जी चर्चा चालते त्यामधनं बरेच कॉमिक सीन्स, बरेच एंटरटेनिंग मोमेंट्स तयार होतात. त्यामुळे काय होतं की इंडियाज गॉट टॅलेंटचा विनर फक्त काय की ओव्हरऑल टॅलेंटमुळे नाही ठरत. एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या. तर टॅलेंट, सेल्फ अवेअरनेस, जजेसचं जे परसेप्शन होतं, या तिन्ही गोष्टींचं जे कॉम्बिनेशन आहे ना, यामुळे या शोचा विनर ठरतो. आता अजून त्यापेक्षाही महत्वाचा भाग या व्हिडिओचा, की कंटेस्टंट जे आहेत ते कसे निवडले जातात. तर आता विनर कसा ठरतो हे तर तुम्हाला समजलंच आहे. पण अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, की हे कंटेस्टंट येतात कुठून? म्हणजे तुम्ही जर का एपिसोड्स काही बघितले असतील, तर तुम्हाला लक्षात येतं, की हे काही प्रोफेशनल परफॉर्मर नाहीये. कधी एखादा स्टुडंट येतो, कधी एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर येतो, कधी एखादा इन्फ्लुएन्सर येतो, कधी कोणी म्युझिशियन, कधी कोणी कॉमेडियन. तर कधी-कधी एखादा सामान्य माणूस पण स्टेजवरती दिसतो. मग हे लोक निवडले कसे जातात? तर काय आहे, जे मी तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवतोय, की सामान्यपणे काय असतं, की जे इच्छुक लोक असतात, त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस समय रैनाची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट तिथे चालू आहे. इथे तुम्ही रजिस्टर केलं, की त्यानंतर तुमचे ऑडिशन, स्क्रीनिंग प्रोसेस होते आणि एक गोष्ट तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे, की तुमच्याकडे हा शो टॅलेंटेड व्यक्ती नाही शोधत. तर हा शो जो शोधतोय तो एंटरटेनिंग कंटेस्टंट शोधतो. म्हणजे तो एवढं थोडं तुमच्याकडे टॅलेंट, बट तुमच्याकडे जास्तीत जास्त एंटरटेनमेंट देण्याची कॅपॅबिलिटी असेल. कंटेस्टंट कॅमेरासमोर कम्फर्टेबल असेल, त्याला ह्युमर कन्झ्युम करता येत असेल, ह्युमर त्याला समजत असेल, जजेस बरोबर चांगला संवाद साधू शकत असेल, तर सिलेक्शन करताना आहे ना कंटेस्टंटच्या एवढ्या सगळ्या गोष्टी आणि पर्सनॅलिटी ओव्हरऑल ही सगळी महत्वाची ठरते. या सगळ्या गोष्टी स्क्रीनिंगच्या दरम्यान ते लोक बघतात. आणि या शोमध्ये तुम्ही एक बघितलं असेल, की कायमच असणारी एक व्यक्ती आहे समय रैना. तो होस्ट आहे, तो या शोचा जज आहे. पण त्याच्यासोबत असणारे जज पॅनल जे ते नेहमी बदलत राहतात. मी तुम्हाला सांगितलं, की कंटेस्टंट तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते कसं करायचं. आता हे जजेस जे आहेत ते नेहमी कसे वेगळे होतात. तर तुम्ही बघितलं असेल, की एखाद्या एपिसोडमध्ये कोणी स्टँडअप कॉमेडियन येतो, कधी युट्यूबर येतात, कधी कंटेंट क्रिएटर्स येतात, तर कधी सेलिब्रिटीज येतात, ज्यांना त्यांच्या मूव्हीचं प्रमोशन करायचं असेल. मागचाच तुम्ही जर का काही दिवसांखालचा लेटेंटचा सीझन 2 चा एक एपिसोड बघितला असेल, तर त्यामध्ये आलिया भट फीचर झाली होती आणि तिचा जो मूव्ही होता अल्फा, तर ती त्याचा मूव्हीचं प्रमोशन प्लस जज पॅनल म्हणून त्या शोमध्ये सहभागी झाली होती. ओव्हरऑल म्हणजे जेवढी कंटेस्टंटची इथे जबाबदारी आहे, तेवढीच जे बदलणारे जजेस असतात त्यांची पण जबाबदारी आहे. कारण जे जजेस आहेत, जे जजेसचा पॅनल आहे या शोमध्ये, ते को एंटरटेनर आहेत. त्यांचा पण ह्युमर, त्यांच्या रिएक्शन्स, त्यांची जी केमिस्ट्री आहे, ही सगळं मिळूनच म्हणजे हा एक पूर्ण एपिसोड तयार होतो. म्हणूनच काय होतं, की गेस्ट पॅनल बदलला, की प्रत्येक नवीन एपिसोड जो आहे तो आपल्याला नवीन वाटायला लागतो. म्हणजे त्याचा फील बदलतो. काही एपिसोड्स पूर्णपणे फनी असतात, तर काही एपिसोड्समध्ये आपण बघितलं, की ॲकवर्ड मोमेंट पण झालेले आहे. काही एपिसोड्समध्ये इमोशनल मोमेंट्स पण आलेले आहे. त्यामुळेच काय, की हीच एक गोष्ट आहे, की जे इंडियाज गॉट टॅलेंटला आहे ना, पारंपरिक जे आपले रिएलिटी शोज जे आहेत, त्यापासून वेगळी बनवते. आता बघू, की इंडियाज गॉट टॅलेंट हा शो जो आहे तो एवढा लोकप्रिय का झाला? आता एक विचार करा, की आपल्या भारतामध्ये टॅलेंट शोज जे ते काही नवीन नाहीये. म्हणजे वर्षानुवर्ष आपल्या टीव्हीवरती सिंगिंग शोज होते, डान्स शोज होते, कॉमेडी शोज होते, रिएलिटी शोज होते. हे आपण पाहत आलेलो आहे. पण मग नेमकं इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये असं काय आहे? तर की त्याची काही महिन्यातच चर्चा जी आहे ती सोशल मीडियावरती होऊ लागली. तर माझ्या मते याची 4 कारणं आहेत. पहिलं कारण अनप्रेडिक्टेबिलिटी. म्हणजे काय, की बाकी रिएलिटी शोमध्ये काय प्रेक्षकांना अंदाज असतो, की काय होणार आहे, कंटेस्टंट येईल, परफॉर्म करेल, जजेस मार्क देतील, त्याची वेळ संपल्यानंतर पुढचा परत कंटेस्टंट येईल. पण इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये काय होतं, की परफॉर्मन्स संपल्यानंतर काय होणार आहे, म्हणजे याचा अंदाज कोणालाच नसतो. म्हणजे काय, एखादा कंटेस्टंट काही भन्नाट उत्तर देऊ शकतो, एखादं जजेस जे ते काहीतरी अनपेक्षित क्वेश्चन्स विचारू शकतात. म्हणजे एखादा छोटासा जो कन्व्हर्सेशन आहे या एपिसोडमधलं, ती एखादी व्हायरल मोमेंट बनू शकते. म्हणजे हीच जी अनप्रेडिक्टेबिलिटी आहे, ही काय करते, लोकांना हा शो शेवटपर्यंत बघायला भाग पाडते. दुसरं कारण, रिअल कन्व्हर्सेशन. आता आजकालवरती इंटरनेटवरती तुम्ही बघितलं असेल स्क्रिप्टेड कंटेंट खूप आहे. पण लोकांना आजकाल असा कंटेंट आवडतोय, की ज्यामध्ये रिएक्शन्स खऱ्या वाटतात. म्हणजे इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये बरेच जे संवाद आहेत ते आधीच लिहिलेले नसतात. त्यामुळे एखादा एपिसोडमध्ये आपण बघितलं ॲकवर्ड सायलेन्स येतो किंवा काही अनएक्सपेक्टेड आन्सर येतं. जजेसचं काही आहे ते स्पॉन्टेनियस हसणं
किंवा काही पण एक मोमेंट आहे ती रिअल टाईममध्ये होऊ शकते. आणि हे सगळं जे आहे ना ते नॅचरल वाटतं. त्यामुळे काय होतं की ऑडियन्स जी आहे ती त्या शोशी पटकन कनेक्ट होते. हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण इंटरनेट कल्चर. आता हा जो शो आहे ना तो टीव्हीसाठी बनवलेलाच नव्हता. हा शो पूर्ण युट्यूबची जी ऑडियन्स आहे त्यांना डोक्यामध्ये घेऊन बनवलेला होता. कारण काय होतं की लोक युट्यूबवरती पूर्ण एपिसोड तर बघतातच, पण त्याचबरोबर त्याचे जे छोटे छोटे क्लिप्स आहे ते इंस्टाग्राम रील्स, युट्यूब शॉर्ट्स या फॉर्मॅटमध्ये व्हायरल होतात आणि मीम्स म्हणून पण शेअर केले जातात. त्यामुळे काय की एक एपिसोड जो आहे त्यावरून 10 व्हायरल मोमेंट तयार होऊ शकतात आणि हे पारंपरिक जो आपला टीव्ही फॉर्मॅट आहे यामध्ये शक्य नव्हतं. चौथं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लोक फक्त आहे ना हा शो एक टॅलेंट शो म्हणून पाहायला येत नव्हते. ते गेस्ट पॅनल कोण असणार आहे, समय रैना काय कोणाला रोस्ट करणार आहे, कंटेस्टंट जे आहेत ते काय उत्तर देणार आहे, काय सादर करणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी ते लोक एपिसोड पाहतात. म्हणजे अट्रॅक्शन काय की फक्त हा एक छोटासा शो म्हणून हा एक अट्रॅक्शन होता. तो शो मधली प्रत्येक येणारी मंडळी अट्रॅक्शन होती. अजून एक ऑब्झर्वेशन, हे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे की इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये जो फॉर्मॅट जेवढा महत्वाचा आहे तेवढंच त्याचं टायमिंग देखील महत्वाचं आहे. म्हणजे सध्या जर का तुम्ही युट्यूबवरती बघितलं तर लॉंग फॉर्म जो कंटेंट आहे, लॉंग फॉर्म युट्यूबचे पॉडकास्ट आहे, अनफिल्टर्ड कन्व्हर्सेशन आहे, याची भारतात सध्या खूप क्रेज आहे आणि याच काळात हा शो आलेला आहे. त्यामुळे काय की ऑडियन्स जी आहे ती या शोसाठी आधीपासूनच रेडी होती आणि त्यांना ते सर्व्ह केलं गेलं. पण जितक्या वेगाने हा शो लोकप्रिय झाला ना तितक्याच वेगाने तो शो एका वादात पण अडकला होता. आणि त्या घटनेमुळे फक्त एक एपिसोड नाही तर समय रैनाला त्याचा सीझन 1 अक्षरशः पूर्ण युट्यूबवरनं डिलीट करावा लागला होता. इंडियाज गॉट टॅलेंटचा फॉर्मॅट जेवढा वेगळा होता तेवढाच हा जो शो आहे ना याचा प्रवास चढ उतारांचा होता. 2025 मध्ये या शोचा जो एक एपिसोड आहे तो मोठ्या वादात सापडला होता. त्या एपिसोडमध्ये जे जजेस पॅनल होतं त्यांनी काही वक्तव्य केली होती, त्यांच्यावरती तीव्र टीका झाली होती, तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि देशभर म्हणजे हा शो जो आहे तो ट्रेंडिंगमध्ये होता, चर्चेचा विषय बनला होता. आणि काही काळासाठी आहे ना या शोचं भवितव्य पण अनिश्चित होतं. म्हणजे अक्षरशः समय रैनाला सीझन 1 जो आहे पूर्ण या एका एपिसोडमुळे पूर्ण सीझन 1चे सगळे एपिसोड युट्यूबवरनं डिलीट करावे लागले होते. पण ही त्या शोची शेवटची बातमी नाही ठरली. काही महिन्यानंतर इंडियाज गॉट टॅलेंट याचा सीझन 2 जो आहे त्याची घोषणा समय रैनाने स्वतः लोकांसमोर येऊन केली होती. मात्र सीझन 2 जसा परत आला तर परतल्यानंतरही त्याचं कारण फक्त एंटरटेनमेंट एवढंच चर्चेत राहण्यासाठी नव्हतं. तर अलीकडचाच एक एपिसोड जर का तुम्ही बघितला असेल तर कंटेस्टंट साक्षी झा जी होती तिने स्वतःला मॅन हेटर म्हणून सादर केलं होतं आणि तिच्या ऍक्टवरती जे जजेसचं पॅनल होतं त्या सगळ्या जजेस पॅनलनी तिला 0 मार्क्स दिले होते, 0 स्कोअर दिला होता. म्हणजे ही पहिलीच अशी घटना होती की एखाद्या कंटेस्टंटला सगळ्या जजेसनी 0 मार्क दिले होते आणि हे बऱ्याचशा म्हणजे न्यूज आउटलेट्समध्ये सुद्धा पब्लिश झालं होतं. आणि हा जो एपिसोड होता याचे बरेचसे क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते. आता काही मंडळींनी कंटेस्टंटचा जो निर्णय होता त्यांचं समर्थन केलं, काही मंडळींची वक्तव्य किंवा त्यांचं मत वेगळं होतं. आणि या दरम्यान या प्रकरणाशी संबंधित काही न्यायालयीन घडामोडी चालू होत्या आणि न्यायालयाने समय रैना यांच्यावरती 3 लाख रुपयांचा कॉस्ट देखील लावला होता. म्हणजे थोडक्यात काय तर इंडियाज गॉट टॅलेंटची जी चर्चा होते ती फक्त त्याच्या युनिक फॉर्मॅटमुळे नाही तर किंवा सीझनमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे पण नाही, तर ओव्हरऑल जी कॉन्ट्रोवर्सी आहे, शोच्या आतमध्ये काय चालतं, शोच्या बाहेर काय चालतं, त्यामुळे हा जो शो आहे ना तो मनोरंजनापुरता मर्यादित नाही राहिलाय तर प्रत्येक व्यक्तीच्या सार्वजनिक चर्चेचा पण हा शो विषय बनलेला आहे. आता आपण येऊ कन्क्लुजनकडे. तर ओव्हरऑल ही जी सगळी गोष्ट आहे म्हणजे आपण एकदा जोडून बघितली तर इंडियाज गॉट टॅलेंट जो शो आहे त्याची लोकप्रियता फक्त त्याच्या नावामुळे नाही किंवा त्याच्या गेस्ट पॅनलमुळे नाही, तर शोचं जे खरं पण शोचं जे वेगळेपण आहे ते आहे त्याचा फॉर्मॅट. एका बाजूला कंटेस्टंट, एका बाजूला जजेसचं पॅनल, तिसऱ्या बाजूला ह्युमर आणि अनस्क्रिप्टेड कन्व्हर्सेशन्स आणि त्यात एक भर म्हणजे की ही स्कोरिंग सिस्टम. त्यामुळे काय होतं की प्रत्येक एपिसोडचा जो शेवट आहे तो आधी सांगता येत नव्हता आणि कदाचित हीच नाही या शोची सगळ्यात मोठी पॉवर आहे. म्हणजे आजकालचा जो इंटरनेटचा काळ आहे यामध्ये लोकांना आहे ना पॉलिश्ड किंवा स्क्रिप्टेड कंटेंट पाहण्यापेक्षा रिअल कंटेंट पाहायला जास्त आवडतं आणि रिअल कंटेंट जो आहे तो लोक लाईक करतात, पुन्हा पुन्हा शेअर करतात. त्यामुळे काय की इंडियाज गॉट टॅलेंटने हे जे सगळं ही जी सायकोलॉजी ही चांगल्या प्रकारे समजून घेतलेली आहे. पण त्याचबरोबर यांच्यावरती एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे. कारण काय की एखादा जोक त्यावेळेस झालेला 1 मिनिटांमध्ये लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे या शोची सगळ्यात मोठी जबाबदारी ती म्हणजे क्रिएटिव्हिटी जी आहे त्यासोबत रिस्पॉन्सिबिलिटी हे सुद्धा सांभाळणं. त्यामुळे बघा की इंडियाज गॉट टॅलेंट हा फक्त एक रियालिटी शो नाही तर युट्यूब एरामध्ये झालेला तो एका एंटरटेनमेंटचा एक वेगळाच प्रयोग आहे की जिथे टॅलेंट दिसतं, कन्व्हर्सेशन लक्षात राहतं, कंटेस्टंट स्वतःला किती अचूक ओळखतो हे पण तितकंच महत्वाचं असतं.
त्यामुळे त्या शोबद्दल इतकी चर्चा होते. आणि आजही एवढं होऊनही अनेक लोक विचारतात की या शोमध्ये नेमकं होतं तरी काय, हा शो नेमका आहे तरी काय. पण या प्रश्नाचं डिटेल्ड उत्तर, या शोची पूर्ण हिस्ट्री मी तुमच्या समोर मांडलेली आणि तुमची या शोबद्दल सगळी कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. पण तुमच्या एखाद्या मित्राकडे या प्रश्नाचं जर का उत्तर नसेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, तुमच्या त्या अशा मित्राला नक्की पाठवा की ज्याने फक्त इंडियाज गॉट टॅलेंटचे फक्त व्हायरल क्लिप्स बघितलेत पण त्याला त्याचा पूर्ण फॉर्मॅट माहिती नाहीये. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.